हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्रियाज बायोस्फिअर. आज आपण जाणून घेणार आहोत विटॅमिन, त्याचे सोर्सेस आणि त्या विटॅमिनची डेफिशियन्सी आली तर कोणते कोणते आजार होऊ शकतात याबद्दल. जर तुम्ही MPSC किंवा कोणतीही सरळ सेवा याची तयारी करत असाल किंवा डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला विटॅमिनबद्दल जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर मग सुरू करूया. आज आपण बघणार आहोत फॅट सॉल्युबल विटॅमिन, जे की आहेत A, D, E and K. ओके, फॅट सॉल्युबल विटॅमिनमध्ये पहिला विटॅमिन आहे विटॅमिन ए. मग विटॅमिन ए चे सोर्सेस काय काय आहे तर कॅरेट, पपया, ग्रीन व्हेजीज अँड मिल्क यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात विटॅमिन ए भेटते. जर विटॅमिन ए ची डेफिशियन्सी आली तर नाईट ब्लाइंडनेस सारखा आजार होऊ शकतो. त्यामुळे भरपूर प्रमाणात ग्रीन व्हेजिटेबल्स खाणं आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरतं. नंतर आहे विटॅमिन डी. आपल्या सर्वांना माहित आहे विटॅमिन डी आपल्याला कोवळ्या उन्हातून भेटते, तसेच ते फिश ऑइल मधूनही आपल्याला भेटते. जर विटॅमिन डी ची डेफिशियन्सी आली तर आपल्याला रिकेट सारखा आजार होऊ शकतो. म्हणजेच काय तर आपले बोन्स सॉफ्ट होणे किंवा वीक होण्याचा धोका असतो. नेक्स्ट फॅट सॉल्युबल विटॅमिन आहे विटॅमिन ई. मग विटॅमिन ई आपल्याला कशातून भेटतो तर वेगवेगळे नट्स, सनफ्लॉवर सीड, व्हेजिटेबल ऑइल यामधनं आपल्याला विटॅमिन ई चा सोर्स घेता येतो. जर विटॅमिन ई ची डेफिशियन्सी आली तर नर्व किंवा मसल विकनेस सारखे आजार आपल्याला होऊ शकतात. पुढील विटॅमिन आहे विटॅमिन के. विटॅमिन के चे सोर्स आहे स्पिनॅच म्हणजेच पालक, ब्रॉकली, कॅबेज या सगळ्यातून आपल्याला विटॅमिन के भेटतो. विटॅमिन के ची जर डिफिशियन्सी आली तर ब्लड क्लॉटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आपल्याला माहितच आहे की विटॅमिन के हा जो आहे ब्लड क्लॉटिंगमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. तर हे होते फॅट सॉल्युबल विटॅमिन आणि त्यांची सोर्सेस. मग विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के हे सगळे तुम्हाला मुबलक प्रमाणात मिळण्यासाठी तुम्ही काय काय खायला हवं हे तुम्हाला समजलंच असेल. यावर खूप सारे क्वेश्चन हे स्पर्धा परीक्षांमध्ये आजपर्यंत विचारले गेले आहेत. तसंच डे टू डे लाईफमध्ये हे सगळं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर अशाच व्हिडिओजसाठी फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.